आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार। तर आवडी शिवारातील केळीच्या बागेतील आणि आल्याच्या तुकड्यातील कामाचं घुमशान युद्ध पातळीवर सुरू आहे। आलं साफसफाई, तण काढणे, वेचणे वगैरे हे आमच्या शेजारील महालक्ष्मीनगर मसबा रोड मुडेमळ्यानजीक हा जो चकाचक ग्रुप आहे, हा चकाचक ग्रुप मन लावून काम करत आहे। त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि इथून पुढं आवडी शिवारात त्यांना कामकाजाला बोलवलं जाईल, कारण त्यांचा प्रामाणिकपणा, विश्वासूपणा आणि कामाची चिकाटी इत्यादी गुणांचं मी अवलोकन केलेलं आहे। त्याबद्दल त्यांना इथून पुढं सांगितलेलं आहे, जे काय आवडी शिवारातील कामकाज निघेल तुमच्या योग्यतेचं ते तुम्हाला दिलं जाईल, अवश्य करा। ओके, आता आपण दुसरं कामकाज पाहत आहोत। तर तुम्ही म्हणाल, अहो केळी घाडाचं गावांमधील सौंदर्य, हा व्हिडिओ आम्ही पाहिला, जरा बरं वाटलं तुमचं सौंदर्य, पण त्यावेळेला काय एवढं गाऊन नव्हतं, आज कसं काय एवढं गाऊन दिसायला लागल्यात? आता तुम्हाला ह्या केळीच्या घाडाचं लई कामाचं झंबाट आहे। काय करायचं, पहिल्यापासून तुम्हाला व्हिडिओ दाखवलेले आहेत आणि आताही दाखवत आहे। तर या आवडी शिवारामध्ये हे असं कमल फुलाचं, म्हणजेच तुम्हाला माहीत आहे, मी दाखवलेलं आहे आवडी शिवारातील कमळ कसा आहे, टोकदार। ते शेवटी काही कामानिमित्त प्रॉब्लेम तयार करत असल्यामुळं, केळीची वाढ रोखत असल्यामुळं त्याला आपण काढून टाकलेलं आहे। आणि त्यानंतर आपण हे असे गाऊन चढवलेले आहेत। आता दिवसभर काही न दिसणारं हे कागदाचं हलणारं तुकडं, आणि हे काय करतंय, अचानक जर का एखादं रात्रीचं माणूस निघालं आणि हे वाऱ्यानं हलायला लागलं की भूत हलायला लागल्यासारखं दिसतंय। अहो, मला बी माझ्या नोकरी काळामध्ये वारंवार असे भास झाले। दिवसात तर काय दिसत नाही, पण वाऱ्यानं रात्रीचं कुठंतरी किंवा एखादा कागद, एखादं फडकं उडून पडतं आणि संध्याकाळच्या वेळेला ते हलायला लागलं की भ्या वाटायचं, हायला हिथं कोण होतं, सकाळी नव्हतं ना आता कुठनं आलं। म्हणजे हा जो भूतासारखा दिसणारा भास आहे, तो भास अशा प्रकारे निर्माण होतो। तेव्हा भूत वगैरे ह्या गोष्टी या जगामध्ये नाहीत। तरी पण आपण धीरानं, धाडसानं त्याच्याजवळ जायचं, बघायचं तू कोण आहेस, कुठनं आलास, विचारायचं, गप्पा मारायच्या आणि त्या भूताला आपण घालवून द्यायचं, बाय बाय करायचं आहे। बघा, अशा प्रकारे नवीन आलेला हा केळीचा घड, हा लंगर, हा कोका, हे झाले केळीचे पार्ट। आता आपण पुढं जाऊया। आता आज सकाळपासून यांनी नवीन आणलेल्या पिशव्यांचं बांधकाम सुरू केलेलं आहे। आता झालं काय, पहिल्या लॉटमध्ये 300 घडांना पिशव्या बांधल्या। आता ज्या वेळेला माल सुरू होईल त्यावेळेला त्यांना कळलं पाहिजे ना, बाबा कुठला पहिला लॉट आहे वगैरे। त्यासाठी विनायक आणि विनायकची टीम खुणासाठी म्हणून त्यांनी रंगीत 3 प्रकारचे तंगूस आणलेले आहेत। त्यातला एक रंग तिने आता निवडलेला आहे आणि ते बांधकाम करत आहेत। ते कसं बांधकाम करत आहेत ते पाहूया। ह्या ज्या पिशव्या आणल्या, या जयसिंगपूरच्या MIDCतून बऱ्यापैकी मिळालेल्या आहेत। ज्याला कोणाला इच्छुक शेतकऱ्यांना पाहिजे असतील त्यांनी जरूर जाऊन घेऊन यावं। आता आपण पुढील कामकाज पाहू। या पहिल्या लॉटला अशा प्रकारे विनायकनं समजण्यासाठी खून म्हणून, सिम्बॉल म्हणून अशा प्रकारे ह्या पिशवीच्या छिद्रातून अशा प्रकारे हा तंगूस या ठिकाणी बांधलेला आहे। ज्या वेळेला गाडी येईल, लोक येतील, त्यांना सांगितलं जाईल, बाबांनो ज्या बॅगेला अशा प्रकारचा रंगाचा तंगूस आहे तो तुम्ही पहिल्यांदा घ्या, म्हणजे कोणाची धावपळ होणार नाही आणि आपल्याला ही बॅग पुन्हा वापरात आणण्यासाठी हिचा उपयोगही होणार आहे। चला पुढे जाऊया। आता प्रत्यक्ष काम बघूया त्यांचं कसं बांधतात। अशा प्रकारे ह्या स्टूलावरून या पिशव्या बांधकाम करायचं काम सुरू आहे। जवळजवळ 4.5 फूट उंचीच्या ह्या पिशव्या आहेत। कामकाज सुरू आहे, त्यामुळे हे अशा पद्धतीने
गट्टे टाकलेले आहेत. आता ह्या गाडाचं जर का आपण बारकाईने निरीक्षण केलं तर पहा ह्याची गोल्डन फ्लावर्स आता आणि त्याच्या पाठीमागील भाग रिंग काळी होत आहे. त्यामुळं ही फुलंही काढली जाणार आहेत आणि त्याबरोबर हा कोकाही मोडला जाणार आहे. केळी बागेतील भूतांचा डान्स पहा कशी भूतं नाचायला लागल्यात वाऱ्याच्या तालावर. आ हा 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 हा. अशा प्रकारे विनायक आणि विनायकच्या टीमनं या केळी गडाचं पहा कोके मोडून काढले आहेत आणि ह्यांनाच आता नवीन पिशवी बसवण्याचं बांधण्याचं कामकाज सुरू आहे. जवळून घेतलेले कमळाच्या चित्रीकरण पहा. हे कामकाज आपल्याला शेतकऱ्याला घडीची सुटका नाही, म्हणजे एकामागे एक अशी ही कामं ह्या शेतीमध्ये असतात. परंतु शेतकऱ्याचे दिवस हे काय चांगले नाहीत. दलाल लोक, व्यापारी लोक या शेतकऱ्यांना लुबाडण्याचं कामकाज करतात. असा फिक्स दर सरकारनं बांधून द्यावा की जेणेकरून शेतकरीही जगला पाहिजे आणि खाणारेही जगले पाहिजे. तंगूस आणि तंगूस कापण्यासाठी आवश्यक असणारी कात्री छोटीशी त्यांचं कामकाज सुरू आहे. पहा खुनेसाठी पहिला लॉट ह्यासाठी ह्या रंगाचा तंगूस बांधलेला आहे. पहा जे फेंट निळे झालेले आहेत तो अगोदरचा लॉट आहे आणि जो डार्क आहे तो आत्ताचा चालू लॉट आहे. अशा प्रकारे पहिल्या लॉटला रंगीत तंगूस बांधण्याचं कामकाज सुरू आहे. कामकाज तर रोजच सुरू आहे. त्याबद्दल मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.